थिटा फाइंड करायचा आहे। तर क्वेश्चन आहे डिटरमाइन द रिझल्टंट ऑफ फॉलोइंग फोर्स सिस्टीम, ऑल्सो फाइंड इट्स डायरेक्शन। एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आहेत आणि त्यामध्ये इन्क्लाइंड लाईन गेलेले आहेत। ते 4 फोर्सेस आहेत। एक फर्स्ट फोर्स आहे 400 न्यूटन, सेकंड आहे 350 न्यूटन, थर्ड आहे 200 न्यूटन आणि फोर्थ आहे 250 न्यूटन। तर आपण याचं सोल्युशन बघूया। सोल्युशनमध्ये डायग्राम ॲज इट इज ड्रॉ केलेली आहे। ज्या एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसमधून इन्क्लाइंड लाईन गेलेल्या आहेत त्याला आपल्याला कंपोनंट काढायचे आहेत। त्याला कंपोनंट म्हणजे एक्स ॲक्सिसवर एक कंपोनंट आणि वाय ॲक्सिसवर एक कंपोनंट येईल। तर कंपोनंटमध्ये आपण कंपोनंट ड्रॉ केलेले आहेत। तर जिकडे अँगल असेल तिकडं कॉस येतो आणि जिकडे अँगल नसेल तिकडे साईन येतो। तर आपण जिकडे अँगल आहे तिकडे कॉस लिहिलेलं आहे आणि जिकडे अँगल नाही तिकडे साईन लिहिलेलं आहे। आणि जर एक्स ॲक्सिसचा फोर्स जर राईट साईडला जात असेल तर तो प्लस येईल, प्लसमध्ये येईल, आणि जर लेफ्ट साईडला जात असेल तो मायनसमध्ये येईल। आणि जर वाय ॲक्सिसचं अपवर्ड डायरेक्शनमध्ये जात असेल तर तो प्लस येईल आणि जर डाऊनवर्ड डायरेक्शनला जात असेल तर मायनस येईल। जसं की फर्स्ट क्वाड्रंटमध्ये 400 न्यूटनचा फोर्स आहे। 400 कॉस 30 दिलेलं आहे आणि एफ वायला दिलं आहे 400 साईन 30। तसंच सेकंड क्वाड्रंटमध्ये दिलेलं आहे एक एफ वाय जात आहे 350 कॉस 40, कारण अँगल आपला एक्स वायला आहे म्हणून 350 कॉस 30, आणि एफ एक्सला अँगल नाही आहे म्हणून -350 साईन 40। आणि मायनस का बरं घेतलं तर आपले एफ एक्स जातो आहे लेफ्ट साईडला म्हणून मायनस। तसंच सगळे केलेले आहेत। आपल्याला समेशन ऑफ एफ एक्स म्हणजे सगळे हॉरिझॉन्टल फोर्सेस जे आहेत ते एका याच्यात एकत्र लिहून घ्यायचे, त्याच्यातून आपल्याला समेशन ऑफ एफ एक्स भेटतो। नंतर सगळे व्हर्टिकल फोर्सेस जे आहे समेशन ऑफ एफ वाय आपण त्याला म्हणू। समेशन एफ वाय सगळे एकत्र लिहून आपल्याला समेशन एफ वाय भेटलेलं आहे। नंतर आपल्याला रिझल्टंट फाइंड करायचं आहे। रिझल्टंटचा फॉर्म्युला आहे √ समेशन ऑफ एफ एक्स स्क्वेअर प्लस एफ वाय स्क्वेअर। नंतर आपण आत्ता जे एफ एक्स आणि एफ वाय काढले ते रिझल्टंटच्या फॉर्म्युल्यात पुटअप करायचे, त्यामधून आपल्याला रिझल्टंट भेटतो। नंतर आपल्याला जे अँगल फाइंड करायचं आहे तर त्याचं फॉर्म्युला आहे tan θ = मोड समेशन एफ वाय अपॉन एफ एक्स। मोडमध्ये कोणतीच सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात। आपल्याला टॅन नाही पाहिजे म्हणून आपण टॅन जर लेफ्ट साईडला घेतला तर टॅन इन्वर्स होतो, मग थिटा आपण पुटअप करायचा। समेशन एफ वाय अपॉन एफ एक्स पुटअप केल्यावर θ = भेटतो आपल्याला। थँक्यू।